इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम, पाठ क्रमांक 4, उपास. उपास म्हणजेच उपोषण, न खाता पिता उपाशी राहणे. या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. त्यांचा जन्म 1919 ते 2000. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझ पाशी, अंमलदार सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेख संग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल म्हणजेच जास्त प्रमाणात ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प म्हणजे काय, निश्चय व संकल्प पूर्ती आणि तो केलेला निश्चय पूर्ण करण्यात कसे अंतर पडते आणि संकल्प करणारी व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. तर पु ल देशपांडे हे एक थोर मराठी साहित्यिक. आता आपण लेसन पाहूयात. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. पेलं नाही तेव्हा खाजगी झालं. तर खाजगी म्हणजे वैयक्तिक आणि भानगड म्हणजेच खाजगी गोष्ट. तर या ठिकाणी लेखक काय सांगतायत की माझी खाजगी उपोषणाची हकीकत म्हणजे बातमी चाळीत जाहीर झाली म्हणजे सर्वांना समजली आणि येता जाता ती माझी नाही ती भानगड आहे, उगच हात दाखवून अवलक्षण आहे म्हणजे आपणहून संकट ओढवून घेणे. पेलं नाही तेव्हा ते खाजगी झालं म्हणजे सांभाळता आलं नाही म्हणून ते खाजगी झालं. अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीका म्हणजे गुणदोषाचे विवरण, टीकेला भीक घालणार नव्हतो म्हणजे पर्वा न करणे. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. डोळ्यापुढे नाचणे म्हणजे सतत त्याचा विचार येणे. वजन कमी झालेच पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही म्हणजे शांत झोपत नाही यावर धर्मपत्नीचा म्हणजे बायकोचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. दुरुत्तरे म्हणजे उलट उत्तरे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. आता 50 पौंड म्हणजेच किती, 25 kg. अशी भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ठाम निर्धार करण्याची शपथ किंवा दृढ संकल्प करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. आस्था वाढणे म्हणजे प्रेम वाढणे. तर प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे प्रथिने हे जीवनसत्व देणारे अन्न घटक. चरबीयुक्त द्रव्य म्हणजे अंगावरचे अनावश्यक मांस वाढवणारे अन्नातील घटक. तर या शब्दाबद्दल माझी आस्था वाढू लागली म्हणजे प्रेम वाढू लागले. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात
पारंगत झालेले, पारंगत म्हणजे निष्णात, निपुण झालेले तज्ज्ञ, तज्ज्ञ म्हणजे कुशल, तरबेज, जाणकार मला रोज डझनवारीने भेटू लागले, म्हणजे जास्त प्रमाणात भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, अवहेलना करणे म्हणजे अपमान करणे, अवज्ञा करणे, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. डाएट म्हणजे नियंत्रित आहार. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस. पंत म्हणजे कोण? लेखक पु ल देशपांडे. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. वजन वाढेल, खी 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 खी. जनोबा रेघे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? तिरके बोलणे म्हणजे उपरोधिक बोलणे. पण साकोजींनी त्याला परस्पर जामून टाकले. जामून टाकणे म्हणजे गप्प बसवणे. ए इडियट, इडियट म्हणजे मूर्ख, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी? जोक म्हणजे विनोद. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल. घटणे म्हणजे कमी करणे. याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. हो, बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, सल्ला म्हणजे उपदेश. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. लठ्ठ म्हणजे जाडा. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा. लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड म्हणजेच 5 kg वजन घटलं नाही तर नाव बदली. आमच्या हेड क्लार्क म्हणजे मुख्य लिपिक, हेड क्लार्कच्या वाईफचं म्हणजे पत्नीचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. म्हणजे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. या म्हणीप्रमाणे लेखकांनीही तसं केलं. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन केले. आहार परिवर्तन करणे म्हणजे आहारात बदल करणे. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. तर आपल्याला काय करायचं आहे? कॅलरीज म्हणजे अन्न पदार्थातून शरीराला मिळणारी पोषक द्रव्य, त्यालाच कॅलरीज असे म्हणतात. म्हणून यासाठी लेखकांनी काय केलं? प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. पहिल्याच दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला म्हणजे फॅमिलीला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. सक्त ताकीद देणे म्हणजे कडक समज देणे. टू ऑन स्ट्रिक्टली. मुलांसाठी म्हणून काय? गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढीच सवलत दिली. सवलत देणे, मुभा देणे, सूट देणे. पहिल्याच दिवशी मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज करणे अवघड होते, म्हणजे भात सोडून देणे अवघड होते. म्हणून पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता. पोकळ म्हणजे व्यर्थ. याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळी काय असते याचा अजूनही अंदाज आला नाही. तर पहिला दिवस सुरळीत गेला, म्हणजे व्यवस्थित गेला. आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. तर केलेली जी प्रतिज्ञा होती ती मोडण्याचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरी म्हणजे कार्यालय, कचेरीला माझ्या वजन घटण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. वार्ता म्हणजेच बातमी. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली. प्रमोशन म्हणजेच बढती. आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. सेक्शन म्हणजेच विभाग. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. सूड घेणे म्हणजे बदला घेणे. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. एफिशियन्सी बार म्हणजे कार्यक्षमता अजमावणारी रेषा. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. म्हणजे खूप जास्त प्रमाणात गोड आणि साखर असे पदार्थ त्यांनी पार्टीसाठी आणले होते. घासागणिक सहस्रावधी म्हणजे हजारो कॅलरीज पोटात चालल्या होत्या.
त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजेच आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल म्हणजे शुद्ध वनस्पतीतला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर, बघा या ठिकाणी लेखक डाएटवर आहेत आणि भज्यांची किती प्लेट खाल्ल्या? 6 प्लेट. 6 प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात, केविलवाणे म्हणजे विनवणी करणारा स्वर, सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले एवढंच काय, पण आयुष्यात एक्सरसाइज नाही केला, म्हणजे कधीही व्यायाम केला नाही. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे आणि कुंभ रास ही राशी चक्रातील 11वी रास. तर कुंभ रास नि कुंभ लग्न आहे. नुसता वायू, वायू म्हणजे वारा, भक्षण करणे म्हणजे खाणे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. जाड्या म्हणजे लठ्ठ, म्हणजेच काहीही न खाता राहिला तरी सुद्धा तू असाच लठ्ठ राहणार आहेस, जाडा राहणार आहेस. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. रनिंग पेक्षा देखील दोऱ्यावरच्या उड्या मार. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं. पौंड म्हणजे वजन मोजण्याचे परिमाण. दोरीवरच्या उड्यांनी कमलिनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या भशीमधले भजे उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. अवर्णनीय म्हणजे वर्णन न करता येण्याजोगा. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पाण्यात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. खुराक म्हणजे भाज्यांचे एकत्र मिश्रण. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार. बाळसेदार म्हणजे गुटगुटीत मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. हकालपट्टी होणे म्हणजे बाहेर काढणे. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीचा बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढे मला सांग. असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. खुलासा मिळणे म्हणजे स्पष्टीकरण मिळणे. हेच ते म्हटले ते काय उगीच. अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच, मुळी नव्हता. मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलास की साखर न घालता, म्हणजे खलास. खलास म्हणजे संपणे. अगं, किती कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. तर पण सांगितलं का नाहीस मला? तर यावर लेखक आपल्या पत्नीवर ओरडतात की तू मला असं सांगितलं का नाहीस? उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. कोणाचं मागून खात नाही म्हणावं, आम्ही स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय म्हणजे वजन घटणे संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. नवे सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळून लावणे. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. ईश, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. घराण्यात म्हणजे कुटुंबात. तात्पर्य म्हणजे निष्कर्ष. चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली. कारण 8x10 आमच्या दिवाणखाण म्हणजेच बैठकीची खोली. प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड.
एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली की ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. आता अशा कंडिशन मध्ये दोरीवरच्या उड्या मारणं शक्य नव्हतं. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली, ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. आचार्य बर्वे हे बटाट्याच्या चाळमधील एक पात्र आहेत आणि त्यांचा लेखकांच्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. राखीव कुरण असणे म्हणजे एखाद्या विषयात गती असणे. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती म्हणजे सुटका नसणे. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय म्हणजे स्किपिंग करत आहे. काही उपयोग होणार नाही. का का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. म्हणजे जिभेवर ताबा नसते म्हणजे वाटेल ते खाणे. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा. मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. केविलवाण्या म्हणजे विनवणी करणारी भाषा. का पण एवढा संयम नाही तुमच्यात. संयम म्हणजे सहनशीलता. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन म्हणजे निशब्द शांतता. मौन ही शक्ती आहे. मौन ही तर उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते. म्हणजे ते स्वतः खूप बडबड करत होते आणि लेखकांना मौनाचं महत्व सांगत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह म्हणजे बोलण्याचा प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय. म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय. मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही. अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले. कारुण्यपूर्वक म्हणजे दया दाटून आलेले. कटाक्ष म्हणजे एखाद्या ठिकाणी नजर थोडीशी स्थिर करणे. आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. पश्चाताप होणे म्हणजे केलेल्या चुकीची जाणीव होणे. तर या ठिकाणी जर असं केलं असतं तर काय झालं असतं, त्यांचा जीव गेला असता. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा म्हणजे बारीक झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो म्हणजे न जेवता उठणे. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तिळपापड होणे म्हणजे संताप होणे. केवळ फळावर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. धारोष्ण दूध म्हणजे नुकतेच काढलेले गाईचे दूध, गरम न करता पिणे. आणि दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने, आकस म्हणजे द्वेष, मत्सर, हेवा केलेल्या तक्रारींमुळे मला थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकवता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक म्हणजे सकस आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. इच्छा दाबून धरणे म्हणजे इच्छा अडवून ठेवणे. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध
दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत म्हणजे विशिष्ट खाण्याचा वसा जोरात चालू ठेवले. पंधरवडाभरात फक्त 2 वेळा साखर भात खाल्ला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवरांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद म्हणजे एक्सपेक्टेशन वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावणे म्हणजे आदर दुप्पट होणे माझा सूक्ष्म म्हणजे बारीक नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हं अशी कबुली द्यायला सुरुवात केली. कबुली देणे म्हणजे मान्य करणे. जनोबा रेघ्यांसारख्या अत्यंत कुचकट म्हणजे वाईट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावले म्हणजे प्रकृती खालावणे असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती. प्रशस्ती म्हणजे कौतुकाचा दुजोरा. ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे. पण असली तुरळक म्हणजे क्षुल्लक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. तारीफ म्हणजे प्रशंसा, चळण्यासारखा म्हणजे ढळणे किंवा त्या विचारापासून दूर जाणे. इतक्या असामान्य मनोनिग्रह म्हणजे मनाची एकाग्रता आणि जिव्हा नियंत्रण म्हणजे जिभेवरचा ताबा. कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आनेली म्हणजे जुन्या काळातील एक नाणे टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपवास, निराहार म्हणजे काहीही न खाणे, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना म्हणजे तपश्चर्या, उग्र म्हणजे तीव्र, साधना म्हणजे तपश्चर्या केल्यावर आज तिकिटावर वजन मिनिटभर विश्वासच बसेना 192 पाउंड आणि भविष्य होते आप बहुत समझदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे. चिंता म्हणजे काळजी. कारण काय झालं होतं, लेखकांचं वजन जास्त वाढलं होतं आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे वजनाचा मार्ग मात्र भलत्याच काट्यातून जातो. बटाट्याची चाळ. धन्यवाद.